नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संरक्षण चालू घडामोडी बघणार आहोत। तर पूर्ण तुम्ही जे कोणतं एअरबुक वापरत असाल त्याच्यातला पूर्ण कंटेंट तुम्हाला देण्यात येईल। फक्त जे व्हिडिओ असतील, जर लॉंग व्हिडिओ होत असेल तर आपण 2 पार्टमध्ये घेऊया। सेकंड पार्टमध्ये आपले जे ऑपरेशन पुन्हा युद्ध सराव दुसऱ्या देशाबरोबर झालं त्याच्यामध्ये आपण सेकंड पार्टमध्ये ते घेऊया। जर झाला कव्हर तर ह्याच्यात घेऊया, नसेल तर आपल्याला सेकंड पार्ट करावा लागेल। तर चला बघूया आपण चालू घडामोडी। युद्ध नौका व जहाजे तवस्व जहाजाचे अनावरण झालेले आहे। हे जे जहाजाचे नाव आहे ते महाभारतातील महान योद्धा जे भीम आहे याच्या गदेवरून हे तवस्व नाव असे देण्यात आलेले आहे। INS गुलदार भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आहे आणि जे हे गुलदारचे जहाज आहे हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना ते गिफ्ट देण्यात आलेलं आहे। म्हणजे गुलदार गिफ्ट दिले आपलं महाराष्ट्र पर्यटन विकासाला। आता आहे INS कौंडिन्य, प्राचीन शैलीतील हे शिवलेले जहाज आहे। हिंदी महासागर ओलांडून आग्नेय आशियात गेलेल्या प्रसिद्ध नौसैनिक आहेत कौंडिन्य यांच्या नावावरून हे आपल्याला कौंडिन्य जहाज देण्यात आलेलं आहे ना। निस्तार नौकेचे जलावरण विशाखापट्टणम येथे जलावरण झालेलं आहे। खोल समुद्रामध्ये बचाव कार्य करण्यासाठी हे जहाज सक्षम आहे। स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट नौका आहे। INS तमाम नौदलात कार्यरत 1 जुलै 2025। ठिकाण आहे एत्तर शिपयार्ड, कलिंगयार्ड, रशिया। श्रेणी आहे तलवार। युद्धनौकेचे जे नेतृत्व आहे ते कॅप्टन श्रीधर टाटा यांनी केलेलं आहे। एक बहुभूमिका स्टेट मार्गदर्शक क्षेपणास्त्र जहाज आहे। ही भारतातील नौदलात समाविष्ट होणारी शेवटची परदेशीय निर्मित युद्धनौका आहे। याच्या पुढे जे पूर्ण युद्धनौका आहेत ते भारतामध्ये आता तयार होणार आहेत। याचा आहे प्रोजेक्ट 1135.6 श्रेणीतील 8वे जहाज आहे। INS इशक नौदलाकडे सुपूर्द झालेली आहे। नौदलाचे 3रे सर्वेक्षण जहाज आहे हे। याचे मुख्य उद्देश काय आहे बघूया आपण। पाण्याखालील खोली मोजणे, नेव्हिगेशन माहिती गोळा करणे आणि नौदलाच्या ऑपरेशनसाठी आवश्यक डेटा संकलित करणे। आता ह्याच्या बघा, महिला अधिकारी आणि खलाशाच्या निवासाची व्यवस्था करून बांधले गेलेले हे पहिले जहाज आहे। पहिले SVL जहाज आहे INS इशक। देशातील पहिले हॉवरक्राफ्ट हवेच्या दाबामुळे किंवा जे पाण्यावरून तरंगणारे आणि पुढे सरकणारे वाहन याला हॉवरक्राफ्ट असेही म्हणतात। आता INS उदयगिरी व INS हिमगिरी जलावरण झालेले आहे दोन्ही युद्धनौकेचे आणि हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत हे दोन्ही जहाज बांधल्या गेलेले आहेत। दोन्ही युद्धनौका प्रत्येकी 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्र युक्त आहेत। याची बांधणी जी झालेली आहे ते माझगाव डॉक शिपयार्ड मुंबई येथे झालेली आहे। पूर्व नौदल कमांडच्या सूर्योदय फ्लॅटचा भाग असेल। युद्ध लोकाचे घोषवाक्य नौकेचे घोषवाक्य बघा, संयोग परमज याहा। आता INS हिमगिरी बघा, प्रोजेक्ट 17A अंतर्गत याची बांधणी झालेली आहे। बांधणी बघा, GRS म्हणजे ग्रेस कोलकाता। युद्धनौकेचे घोषवाक्य अदृश्यम अजयम। हिमगिरीचं काय आहे? अदृश्य अजयम। INS उत्कर्ष अनावरण झालेलं आहे। याची बांधणी झाली आहे LNT शिपयार्ड येथे। सागरी देखरेख, शस्त्र चाचणी आणि समुद्र प्रदूषणाचा सामना करणे यासारख्या भूमिकासाठी हे जहाज तयार करण्यात आलेले आहे। INS वागीशीर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे 15 जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे। स्कॉर्पियो श्रेणीतील 6वी पाणबुडी आहे वागीशीर। प्रोजेक्ट 75 अंतर्गत वागीशीर हे नाव सागरी वाघ या माशावरून देण्यात आले। हा मासा समुद्राच्या पाण्याखाली सहज लपवू शकतो। आता INS सुरत नौदलाकडे सुपूर्द 15 जानेवारी 2025 करण्यात आलेली आहे। मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे। प्रोजेक्ट 15B अंतर्गत याची बांधणी झालेली आहे आणि 4थी युद्धनौका आहे आणि AI सुसज्ज असलेली पहिली युद्धनौका आहे कोणती? सुरत। सर्वात वेगाने बांधण्यात आलेली युद्धनौका आणि बांधणी कुठं झाली? डाक शिपयार्ड मुंबई येथे। AI आधारित कॉम्बॅक्ट मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे शत्रूच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवू शकते। आता प्रोजेक्ट बघा, INS उदयगिरी प्रोजेक्ट 17A दुसरे जहाज आहे। शिवालिक श्रेणीतील जहाजाची जागा घेणार आणि बांधणी माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड मुंबई येथे आणि नामकरण आंध्र प्रदेशमधील हिमगिरी पर्वतांतर्गत। प्रोजेक्ट 17A अंतर्गत सगळ्या गिरी म्हणजे उदयगिरी,
हिमगिरी अशी नावं आहेत. INS अर्नाळा नौदल दाखल पाणबुडी विरुद्ध उथळ पाण्यातील सहज सिरीजमधील पहिले जहाज आहे. ठिकाण आहे नौदल डाकशिप विशाखापट्टणम. डिझाईन आहे आणि बांधणी आहे ग्रेस GRSE कोलकाता. डिझेल आहे इंजिन वॉटर जेट संयोजनाने चालविणारी पहिली सर्वात मोठी भारतीय युद्धनौका आहे. समुद्र सचेत जहाजाचे अनावरण भारतीय तटरक्षक दलाचे जहाज विमान. ठिकाण आहे बघा वॉस्को गोव्यामध्ये आणि बांधणी पण गोवा शिपयार्ड लिमिटेड इथे झालेली आहे. दुसरे स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे सचेत. प्रदूषणाची सचेतना आहे असं लक्षात ठेवा. प्रदूषण नियंत्रण जहाज PCV पहिले समुद्र प्रताप 2024 मध्ये होतं आणि हे सचेत सेकंड आहे. समुद्र फर्स्ट सचेत सेकंड. विशेष आर्थिक क्षेत्रातील कोणत्याही तेल गळतीला त्वरित आणि परिणामकारक प्रतिसाद देण्यास मदत करेल, म्हणजे सेजला प्रतिसाद देण्यात मदत करत असं ठेवा. पहिला आहे समुद्र, सेकंड आहे सचेत. INS अजय जहाजाचे अनावरण झालेलं आहे आणि ठिकाण ग्रेस म्हणजे GRSE कोलकाता येथे. ICGS अक्षर भारतातील तटरक्षक दलाचे जहाज आहे हे. ठिकाण आहे कराईकल पुदुच्चेरी. श्रेणी आहे अदम्य. बांधणी झालेली आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे. या युद्धनौकेमध्ये 60% गुण अधिक स्वदेशी घटक वापरलेले आहेत. अक्षरमध्ये 60% आहेत. INS ऑनरॅट कारविनी झालेली आहे. ठिकाण आहे नौदल डाकयार्ड विशाखापट्टणम. या श्रेणीतील पहिले जहाज आहे INS अर्नाळा. लक्षद्वीप द्वीपसमूह अँड्रॉइड बेटावरून नामकरण करण्यात आलेले आहे. आता राफेल विमानाची निर्मिती भारतात झालेली आहे. द सॉल्ट इनोव्हेशन कंपनी टाटा आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड याच्या करारातून हा प्रकल्प हैदराबादमध्ये उभारण्यात येणार आहे. देशाबाहेरील उत्पादन करणारी फ्रान्स सरकारची पहिलीच वेळ आहे. त्याला बघ आपल्या भारतातली कोणती जर कंपनी विचारली तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आहे. आणि जर प्रकल्प कोठे उभारण्या शक्यतो तर मुंबई तमिळनाडू आपल्याला असंच वाटतं, पण हा प्रोजेक्ट राफेल विमानाचा आहे जे हैदराबादमध्ये आहे. आणि देशात म्हणजे फ्रान्स सरकारचा पहिलाच प्रयोग आहे जे देशाबाहेर अशा कोणत्या तर विमानाची निर्मिती करणारा. राफेल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अप्पाचे AH-64E हेलिकॉप्टर बघा. हिडन एअरबस व अमेरिकेकडून अप्पाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भेटलेली आहे आपल्याला. एअरबस C-295 विमान. स्पेनकडून 16 एअरबस आणि C-295 लष्करी वाहतूक विमानापैकी शेवटचे विमान. आधुनिक तंत्रज्ञान असलेले हे वाहतूक विमान भारतीय हवाई दलाच्या HS-748 विमानाची जागा घेणार. आता चर्चेतील लढाऊ विमान बघा. जे मिग आहे ना ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची आपण डिटेल्स माहिती बघूया. MiG-21 हवाई दलातून निवृत्त होणार आहे आणि निवृत्त झाले. MiG-21 हे लढाऊ विमान 26 सप्टेंबर 2025 रोजी सेवेतून निवृत्त झाले आणि चंदीगड येथून त्याचे आयोजित कार्यक्रम चंदीगडलाच होता आणि त्याचा निरोप देण्यात आला. आणि याच ठिकाणाहून म्हणजे निरोप पण चंदीगडहूनच दिलेला आहे. फर्स्ट टाइम इथूनच उड्डाण पण झालं होतं. दिलबाग सिंग यांनी 1963 मध्ये पहिली MiG-21 स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले होते. सेवामुक्ती समारंभात पॅथर्स या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रमांक 23 स्क्वॉड्रन मधील शेवटचे MiG-21 विमानाला निरोप देण्यात आला. स्क्वॉड्रन लीडर बघा प्रिया शर्मा MiG-21 विमान चालवणारे अखेरच्या महिला लढाऊ वैमानिक ठरले आहेत. प्रिया शर्मा हे नाव लक्षात ठेवा. प्रिया शर्मा. आपल्या टॅगलाईनवर पण त्यांची फोटो आहे बघा. ज्या भारताच्या 7व्या महिला फायटर पायलट आहेत. वैशिष्ट्य बघा. भारतीय हवाई दलात दाखल 1963 हे भारताचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान होते. 1963 मध्ये दाखल झालेले होते. हे लय करा. आणि जे हे झालं त्याचे आयोजन कुठून म्हणजे स्टार्टिंग कुठून झाली तर त्या विमानाची चंदीगड येथे आणि निरोप पण आपल्याला चंदीगड येथेच दिलेला आहे. आणि शेवटची जर वैमानिक जर विचारलं तर प्रिया शर्मा आहेत. आणि जर ते पहिल्यांचे उडवलं होतं म्हणलं तर दिलबाग सिंग हे आहेत. हे एवढे नावं लक्षात ठेवा आणि त्यांचं जे फर्स्ट टाइम कधी उडाले होतं ते पण लक्षात ठेवा. हे विमान मिळवणारा भारत हा पहिला बिगर कम्युनिस्ट देश होता. रचना मिकोयान गुरेविच डिझाईन ब्युरो सोयत रशिया. भारतात उत्पादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि ओळख बघा हवाई दलाचा कणा. हवाई दलाचे वर्क्स हाऊस वॉर हाऊस जगामध्ये दुसरे सर्वाधिक उत्पादन झालेले लढाऊ विमान आहे. आता नेक्स्ट न्यूज बघा. अग्नी प्राईमची रेल्वेवरून चाचणी घेतलेली आहे आणि ती चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड SFC यांनी घेतलेली आहे.
25 सप्टेंबर 2025 रोजी पहिल्यांदाच रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चमधून मध्यम पल्ल्याच्या अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे। आता रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चिंगमधून चाचणी घेण्यात आलेले हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे आतापर्यंत। म्हणजे रशिया, अमेरिका, चीन, उत्तर कोरिया म्हणजे 4 देशाकडे होतं। रशिया, अमेरिका, चीन। इथं बघा उत्तर कोरिया नवीन आला आहे देश हा। रेल्वे आधारित प्लॅटफॉर्मवर लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता होती। हे जमिनीवर मारा करणारे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। पल्ला बघा 1000 ते 2000, वजन आहे 11,000 किलो लांबी आणि लांबी आहे 10.5 मीटर ते रुंदी आहे 1.15 मीटर। एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची चाचणी घेतल्या। इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम या प्रणालीची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आलेली आहे। ठिकाण आहे चांदीपूर, ओडिसा। कालावधी आहे 24 ऑगस्ट 2025। चाचणी घेणारी संस्था आहे DRDO। स्वरूप आहे बहुस्तरीय स्वदेशी हवामान संरक्षण प्रणाली। प्रमुख घटक आहेत जलद प्रक्रिया देणारी आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आहे QRSAM प्रगत आणि अति लघु पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे आणि उच्च शक्तीचे लेझर आधारित निर्देशन ऊर्जा क्षेत्र DEW। QRSAM सॅमचा पल्ला सुमारे 30 मीटर, हे काही इम्पॉर्टंट नाही। अग्नी 5ची क्षेपणास्त्र चाचणी झाली। एकाच वेळी 3 अणुअस्त्रे वाहून नेऊन प्रक्षेपती करू शकते। विकास DRDOने केलेला आहे। आता अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी बघा। भारतीय लष्कराने 16 जुलै 2025 रोजी स्वदेशी बनावटीच्या आकाश प्राईम हवाई संरक्षण यंत्रणेची लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी केलेली आहे। हे इम्पॉर्टंट, सगळ्यात उंच म्हणलं तर लडाखमधून 15,000 फूट यशस्वी चाचणी केलेली आहे। विकास पण DRDOने केले आहे आणि हे प्रकार कसा आहे, जमिनीहून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि उत्पादन कोण केलं आहे, भारत डायनॅमिक्स लिमिटेडने। आकाश प्राईम ही भारतीय सैन्यातील आकाश हवाई संरक्षण प्रणालीतील 3री आणि 4थी रेजिमेंट आहे। अग्नि 2 व पृथ्वी 2 व अग्नि 1ची चाचणी यशस्वी झालेली आहे। आता चाचणीचे ठिकाण बघा। अग्नि 1 अब्दुल कलाम बेट, अग्नीचं आणि अब्दुल कलाम बेटचं म्हणजे अग्नि कलाम बेट ओडिसा इथून केलेली आहे। आणि पृथ्वी 2 चांदीपूर लॉन्च पॅड ओडिसा। आता पृथ्वी 2 बद्दल बघूया। प्रकार बघा, जमिनीवर हवा मारा करणारे हे लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। पोलंड वाहून क्षमता आहे 500 किलो। विकास केलेला आहे DRDOने आणि उत्पादन आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड। आता अग्नी बघा, अग्नि क्षेपणास्त्राचं बघा। हे लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। पोलंड क्षमता 1000 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा पृथ्वीची अग्नीची क्षमता जास्त आहे। विकास DRDOनेच केलेला आहे। उत्पादक बघा भारत डायनॅमिक्स लिमिटेड। हे पण ते म्हणजे पृथ्वीचं पण आणि अग्नीचं पण उत्पादन एकाच कंपनीने केलेलं आहे। त्याचा व्यास बघा 15 मीटर, त्याची लांबी आहे 15 मीटर आणि व्यास आहे 1.0 मीटर। एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात। कार्यक्रम कोणता होता, एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र। आता भार्गव सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली बघा। देशातील पहिली मॅक्रो क्षेपणास्त्र आधारित काउंटर ड्रोन प्रणाली आहे। चाचणी जानेवारी 2025 ते मे 2025 मध्ये घेण्यात आलेली आहे। ठिकाण आहे गोपाळपूर रेंज ओडिसा। ठिकाण सोलर डिफेन्स एरोस्पेस लिमिटेड, इकॉनॉमिक्स पोझिशन लिमिटेड। उद्देश आहे अनेक ड्रोनच्या एकाच वेळी होणाऱ्या हल्ल्यांना प्रभावित तोंड देणे। आता ऑपरेशन सिंदूर बघा। भारताद्वारे 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्याच्या 9 तळावर आणि 24 क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त करण्यात आले। 9 तळावर 24 क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त करणार। आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालं हे आपल्याला माहीत आहे। तर त्याच्यातली जी ही होती ती या मुख्यतः लष्कर ए तैयबाच्या आणि जैश-ए मोहम्मद यांचा मुख्यालय असं 9 म्हणजे टार्गेट जर कुठं केलं तर लष्कर ए तैयबा आणि जैश-ए मोहम्मद म्हणजे कोणत्या संस्था होत्या हे पण लक्षात ठेवा। लष्कर ए तैयबा आणि जैश-ए मोहम्मद यांच्या 9 तळावर दहशतवादी तळाला लक्ष करण्यात आले होते। त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता, आपल्या 3ही जे सैन्य दल आहेत म्हणजे वायुदल, नौदल, लष्कर याच्या 3ही समन्वयाने ही मोहीम राबवण्यात आली। लष्करी कारवाई बघा। भारतीय वायुदल मधलं राफेल, सुकोई 30 MKI स्कॅलॅप याचं होतं। आता पहलगाम दहशतवादी हल्ला बघा। या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट
TRF या दहशतवादी गटाने स्वीकारली होती. ह्याच्यावर बंदी आहे. या दहशतवादी गटावर आलेल्या लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेअंतर्गत हा गट काम करतो. आणि हे जे केलं होतं ना दहशतवादी हल्ला, हे बेसर व्हॅलीमध्ये केला होता. स्थान आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात. आणि यालाच मिनी स्वित्झर्लंड पण म्हटलं जाते. आता हे जे हल्ले झाले होते पुलवामा आहे, मग त्याच्यानंतर काही आपल्या भारत गव्हर्नमेंटनं काही ॲक्शन घेतल्या होत्या. त्याचाच एक म्हणजे सिंधू वाटप करारावर स्थगिती आणली होती. नरेंद्र मोदींनी ते कॅबिनेट बैठक बसून याच्यामध्ये निर्णय घेऊन 5 गोष्टी केल्या होत्या. ते 5 जे निर्णय आहेत ते आपण बघूया. सिंधू पाणी वाटप करार स्थगिती करण्यात आला. जो पाणी वाटप करार आहे त्याच्यावर स्थगिती करण्यात आली होती. आणि अटारी सीमेवरील तपास नाका बंद केला होता. पाकिस्तानी नागरिकांना शार्क व्हिसा नाही. आणि उच्च आयुक्तालयात लष्कर, नौदल, हवाई सल्लागार परिषद रद्द करण्यात आल्या होत्या. आणि उच्च आयुक्तालयामधील कर्मचाऱ्याची जी संख्या 55 वरून 30 करण्यात आली होती. आता नेमका सिंधू वाटप करार आहे ना, पाणी वाटप करार, हे नेमका काय होता आणि कधी झाला काय नाही ते आपण बघूया. याच्यावर आता राज्यसभेमध्ये क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. भारत पाकिस्तानमध्ये करार झाला होता हे तर माहीत आहे. स्वाक्षरी कधी केली होती हे बघा, 19 सप्टेंबर. आता 1960 आपल्याला माहीत आहे, पण 19 सप्टेंबर हे लक्षात तारीख ठेवा. आणि कुठं झाला होता? कराची, पाकिस्तानमध्ये. भारतातर्फे आपले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानतर्फे त्यांचे अध्यक्ष होते अयूब खान. आणि मध्यस्थी कोणी केली होती? जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. आता हे झालं. आता याच्यामध्ये बघा, जे भारताच्या हिश्शाला आल्या होत्या त्या नद्याचं पाणी कोणत्या नव्हते? रावी, बियास, सतलज, म्हणजे RBC असं लक्षात ठेवा. रावी, बियास, सतलज. आर म्हणजे रावी, बी म्हणजे बियास, सी म्हणजे सतलज. RBC आपली रक्ताची असते ना, RBC तसा. भारतात पूर्ण अधिकार आणि अनिर्बंध वापरण्याची मुभा आहे ह्या नदीची. भारताच्या वाट्याला 20% पाणी म्हणजे 41 अब्ज घनलिटर पाणी. आता पाकिस्तानला कोणत्या नद्या गेल्या होत्या ते बघा. सिंधू, झेलम, चिनाब हे पश्चिमेकडील नद्या आहेत. हे पाणी पाकिस्तानला अनिर्बंध वाहू द्यावे लागते. पाकिस्तानच्या वाट्याला 80% पाणी म्हणजे 99 अब्ज घनमीटर. आता पुढची न्यूज बघा. एरो इंडिया 2025 आशियातील सर्वात मोठे अवकाश व संरक्षण प्रदर्शन आहे. ठिकाण आहे यलहंक हवाई दल तळ, बेंगलुरू. आयोजक आहे संरक्षण मंत्रालय. आता आयोजक झालं, दर 2 वर्षांनी आयोजन केले जाते. आता याचं वैशिष्ट्य काय होतं ते बघा. हवाई दल प्रमुख जे आहेत आपले एअर चीफ मार्शल AP सिंग आणि लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र त्रिवेदी यांनी 9 जानेवारी 2025 रोजी हलके लढाऊ विमान म्हणजे आपलं जे तेजस आहे, तेजसमधून मागे एक क्वेश्चन आला होता की कोण बसून तेजसमध्ये उड्डाण केलेलं आहे. त्याच्यानुसारच पुढचं आपण घेऊया. तेजसमधून भरारी केली म्हणजे ह्या दोघांनी भरारी केली होती. कोण? AP सिंग आणि आपले लष्कर प्रमुख उपेंद्र त्रिवेदी यांनी. आणि सदैव सर्वोत्तम असे घोषवाक्य आहे जर ह्याचे विचारलं तर. सूर्यकिरण ॲरोबॅटिक टीमने चित्तथराक कसरती केलेल्या होत्या. सूर्यकिरण. आता ऑपरेशन सिंधू बघा, काय होतं ऑपरेशन सिंधू? इराण आणि इस्रायल जे युद्ध झालं होतं, या युद्धादरम्यान जे आपले भारतीय नागरिक तिथं अडकले होते त्यांना काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं होतं. आणि हे मंत्रालय म्हटलं, बाहेरून देशातून कुणाला आणायचं म्हणलं तर ते शक्यतो तर परराष्ट्र मंत्रालयच असतं. आता ह्याच्या अगोदरचे काही ऑपरेशन आहेत ते बघू. सिंधू म्हणलं इराण आणि इस्रायल युद्धाच्या दरम्यान हे करा. आता बघा, ऑपरेशन सुकून आहे ते 2006 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये संघर्षात लेबनॉनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे. आता हे इस्रायल आणि पुढे काय होतं? इराण आणि इस्रायल. इथं पण इराण इस्रायल म्हणलं तर सिंधू, इस्रायल हिजबुल्ला म्हटलं ते लेबनॉनमधून नागरिकांना काढलं तर ऑपरेशन सुकून. नेपाळमधील भूकंपांना मदत करणे आणि भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राहत. येमनमध्ये संघर्षादरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी वंदे भारत मोहीम. कोविड-19 दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीयाचे स्थलांतर करण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती. 2021 मध्ये तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा. रशिया आणि युक्रेन संघर्षात भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी. रशिया आणि युक्रेनसाठी कावेरी. सुदान संघर्षातून भारतीयांना सुटका करण्यासाठी ऑपरेशन अजय. आणि इस्रायल गाझा संघर्षातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. आता ही PDF झालेली आहे.